नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की MPSC आणि कंबाईनची परीक्षा जवळ यायला लागली की निगेटिव्ह विचारांचं वारं आपल्या मनात घोंगवायला लागतं. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तुमचं मन तुम्हाला म्हणेल की नको यावर्षी, नेक्स्ट इयरला बघू. एक वेळ अशी येते की तुमचं मन तुम्हाला म्हणतं की यावर्षी नको परीक्षा द्यायला, पुढच्या वर्षी आपण अजून चांगली तयारी करून देऊया. पण थांबा जरा, तुम्ही असले विचार जे आहेत ते तुम्ही थोपवू शकता. तर ज्यांना कुणाला 2024ची परीक्षा जी आहे ती पास करायची आहे त्यांनी नक्कीच बघा, तुमच्या जर मनामध्ये असे विचार जर येत असतील तर ते विचार तुम्ही कशा प्रकारे थोपवू शकता. तुम्ही आजपर्यंत काहीच अभ्यास केलेला नाही आणि आता परीक्षा समजा आलेली आहे 100 दिवसावरती किंवा 120 दिवसावरती आलेली आहे आणि तुमच्या मनामध्ये जाता निगेटिव्ह विचार यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातले सुद्धा 100 दिवसातले 40-50 दिवस गेले तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरुवात झाली आणि बरेच जण जे वर्षभर सुद्धा व्यवस्थित अभ्यास करणारे त्यांच्या सुद्धा मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स जास्त असतात, ते येत राहतात. पण अशा विचारांना तुम्ही कशा प्रकारे थांबवू शकता तर त्याच्या संदर्भातली आपलं आजचं जे आहे ते व्हिडिओ सेशन आहे. तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर आता सुरुवात करूया. तर निगेटिव्ह विचारांचं वारं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की एकतर तुम्ही वर्षभर काही सुद्धा वाचलेलं नसतं, ठीक आहे, वर्षभर काय अभ्यास केलेला नसतो. मग परीक्षा जशी जवळ येईल तशी एक 90 किंवा 100 दिवसावरची परीक्षा आली की मग तुम्ही पुस्तकं कुठले आहेत ते बघायला सुरुवात करता. मग तुम्ही काय तुमचं टाइम टेबल वगैरे असेल ते तुम्ही बनवायला सुरुवात करता. पण एकतर अभ्यास प्रचंड असतो आपल्याला करायचा आणि प्रचंड ताण तुम्हाला जाणवायला जे होतं तो सुरुवात होतं. त्याशिवाय तुमचं माइंड काय म्हणतं की आता ह्यावर्षी नको परीक्षा द्यायला, नेक्स्ट इयरला बघू, कारण इतक्या कमी कालावधीमध्ये आपला अभ्यास जो आहे तो होणार नाहीये. तर तुम्ही बऱ्याच जे टॉपर्स असतील, MPSCचे टॉपर असतील किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे तुम्ही मुलाखतीसुद्धा वाचलेल्या असतील. तर त्यांनी शब्द काय सांगितलेलं असतं की आधी तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आणि परीक्षा जशी जवळ येईल म्हणजे 3 महिन्यावरती जशी येईल, 3 किंवा 4 महिन्यावरती, त्यावेळेला तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास जो आहे हा करायचा असतो. तर काय बिघडले मला सांगा तुम्ही? याच्यामध्ये काय सुद्धा अजून बिघडलेलं नाही. 90-100 दिवस आहेत म्हणजे त्यांनी सांगितल्या प्रकारे 90 ते 100 दिवसामध्येच तुम्ही पूर्व परीक्षा जी आहे ती तुम्हाला अभ्यास जो आहे हा त्याचा करायचा आहे, ठीक आहे. तर म्हणजे जर तुम्ही काहीच वाचलेलं नसेल तर प्रचंड ताण तुम्हाला म्हणजे जाणवू शकतो की अभ्यास प्रचंड आहे पण यावर्षी काही होऊ शकत नाही, नेक्स्ट इयरला वगैरे आपण बघूया, ट्राय करूया नेक्स्ट इयरला. पण नेक्स्ट इयर होईपर्यंत सुद्धा असं होतं, कारण मन आळशी होतं, आपलं आळशी होत राहतं. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे, म्हणजे दिवसावर दिवस ढकलण्याचं काम चालू होतं आणि एकदम जशीच परीक्षा जवळ आली, टाइम टेबल डिक्लेअर झालं आणि परीक्षा 3 महिन्यावरती आली की पुन्हा आपलं माइंड जे आहे हे पुन्हा निगेटिव्ह व्हायला सुरुवात होतं. दुसरं असं आहे की आपण मग शॉर्टकटच्या मागे लागायला चालू करतो आपण, की आपला अभ्यास एकतर झालेला नसतो, त्याच्यामुळे नेमका शॉर्टकटमधून सुद्धा कसा अभ्यास करायचा हे सुद्धा समजत नाही, कारण आपण अभ्यासाचं ॲनालिसिस सुद्धा डिटेलमध्ये काही केलेलं नसतं किंवा कुठले MCQ सोडवायचे आहेत, MCQची प्रॅक्टिस सुद्धा केली नसते. त्याच्यामुळे आवाका एक आपल्या जो आहे तो गोष्टी आपल्याला समजत नसतात. त्याच्यामुळे इथं सुद्धा निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होते की यावर्षी आपल्याला काही जमणार नाही, पुढच्या वर्षी आपण बघूया, ठीक आहे. नंतर आपण ठरवतो की काही विषय किंवा काही विषयातील चॅप्टर ऑप्शनल टाकण्याचा आपण मग विचार करतो, ठीक आहे. काही विषय किंवा काही विषयातील चॅप्टर्स सुद्धा ऑप्शनल टाकण्याचा विचार करतो, पण हे सुद्धा आपल्याला एक्झॅक्टली नेमकं समजत नाही की कुठले चॅप्टर जे आहे ते ऑप्शनल टाकले पाहिजेत की त्याच्यावरती पूर्व परीक्षेला प्रश्न जे आहेत ते येत नाहीत. हे आपला हा सगळा विषय जो आहे तो पूर्व परीक्षेला पकडून मी सांगतोय, ठीक आहे. तर प्रश्नपत्रिकाचा अभ्यास नसल्यामुळे आपण कुठलेही चॅप्टर हे टाकायचे, ऑप्शनल टाकायचे किंवा काय करायचं हे सुद्धा आपल्याला जमत नाही. मग त्याच्यावेळी सुद्धा आपलं माइंड काय म्हणते की आता नाही जमणार आपलं यावर्षी, पुढच्या वर्षी बघूया, ठीक आहे. पुन्हा काही जण विचार करतात की फक्त एक ठोकळा जाऊन परीक्षेला जाऊया, एक फक्त ठोकळा घ्यायचा, जो कंबाईनचा ठोकळा असेल तो ठोकळा वाचायचा आणि परीक्षेला जायचं. पण सगळेच प्रश्न त्या ठोकळ्यामध्ये येतील का? त्या सगळेच प्रश्न त्या ठोकळ्यामध्ये येत नाहीत, हे सुद्धा आपल्या मनाला कुठेतरी माहीत असतं. पण एक आशा असते की बाबा नाही, काहीतरी वाचून गेलो तर काहीतरी त्यातले प्रश्न येतील आणि माझी पूर्वपरीक्षा निघू शकेल. पण तसं सुद्धा होत नाही, ठीक आहे. तसं सुद्धा होत नाही, कारण बॅक ऑफ माइंडला तुमच्या माहीत असतं की मग नाही होणार सगळं, त्यातून काही जरी केलं तरी पुन्हा तुमचं माइंड तुम्हाला म्हणतं की यावर्षी नको, नेक्स्ट इयरला बघूया, ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे निगेटिव्ह थॉट्स असतात हे तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होतात 90 ते 100 दिवस परीक्षा आली की. कारण एकतर आपण काही वाचलेलं नसतं, कुठलंही नियोजन आपण बनवलेलं नसतं आणि कुठले चॅप्टर मग इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या चॅप्टरला आपण थोडंसं दुय्यम स्थान दिलं तरी चालू शकेल याचं सुद्धा तुमच्याकडे काही यादी नसते. आणि एक पुस्तक वाचून जाऊन परीक्षा, पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची असेल किंवा राज्यसेवेची असेल ते आपले निघू शकत नाही, हे सुद्धा आपल्या मनाला कुठेतरी माहीत असतं. तर हे सगळे निगेटिव्ह थॉट्स जे असतील 90 ते 100 दिवस यायला लागलं की आपल्या मनाला यायला सुरुवात होते, ठीक आहे. शेवटी काय होतं की तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये तुम्हाला ठेवता येत नाही आणि वेळ सुद्धा पुढं जसा दिवस जात असतो. आता फॉर एक्झाम्पल 100 दिवसा परीक्षा आली, आजचा दिवस नुसता विचार करण्यातच गेला, 99 दिवस, 98 दिवस, 97 दिवस, 96 दिवस, 95 दिवस, असं टाइम, कारण 8 तास तर तुमच्या झोपण्यामध्येच जातात
8 तास तुमचा अभ्यासच होतो आणि बाकीचे 8 तास तुम्हाला जे काही असेल ते हँगआउट वगैरे सगळं ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. पण 8 तास अभ्यास केला तरच गोष्टी पॉसिबल होणार हे सुद्धा तुम्हाला माहित असतं. पण 8 तासच्या 8 तास होत नाही, कारण 8 तासामध्ये 3-4 तास तर विचार करण्यामध्येच गेलेला असतो आपला. ठीक आहे. आणि मग जशी परीक्षा एकदम जवळ आली 10-15 दिवसावरती, तर आपण निर्णय घेतो की परीक्षेला जाण्याचं टाळतो आणि पुढील वर्षाच्या परीक्षेसाठी अभ्यास करू असं म्हणत आपण ती परीक्षा क्विट करतो. असं बऱ्याच जणांच्या सोबत घडलेलं आहे. रिअल प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतोय. मग आता अशा वेळेला निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होते. मग आता काय केलं पाहिजे की जेणेकरून निगेटिव्ह थॉट्स पासून आपण वाचू शकतो परीक्षा जशी जवळ यायला सुरुवात होते त्यावेळेला? तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त आजच्याच दिवसाचा विचार करा, परीक्षेच्या तारखेचा विचार करू नका. ठीक आहे. आजचाच दिवस आपला आहे, 24 तास आहेत. 24 तासामध्ये जास्तीत जास्त 8 ते 9 तास अभ्यास करण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला प्रेझेंटमध्ये जगायचं आहे. तुम्हाला फ्युचरचा विचार करायचा नाही, पास्टचा विचार करायचा नाही. फ्युचर आणि पास्ट विसरून जावा, फक्त प्रेझेंटमध्ये जगा. आजच्याच दिवसाचाच तुम्हाला जो आहे हिथं विचार जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. फक्त आजच्याच दिवस हा माझा आहे आणि याच्यामध्ये मला जो काही वेळ आहे तो मला युटिलाइज करायचा आहे. यासाठी तुम्ही दररोज 8 ते 9 तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. दररोज 8 ते 9 तास हा तुमचा अभ्यास आहे. पर डे हा अभ्यास व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. असं ठरवूनच तुम्ही आजच्या दिवसाचं नियोजन बनवायचं आहे तुम्हाला. एकदा परीक्षेची तारीख तुम्हाला समजली की प्रत्येक दिवसाचं तुमचं अभ्यासाचं लहान नियोजन जे आहे ते बनवा. मोठं नियोजन बनवत नाही, प्रत्येक दिवसाचं अभ्यासाचं नियोजन तुमचं बनलं पाहिजे. ठीक आहे. 90 दिवस किंवा 100 दिवसाचं नियोजन इथं बनवू नका, नाहीतर इथं तुम्हाला लोड येण्याची फार शक्यता राहील. ठीक आहे. कारण सिलेबस तुम्हाला पुन्हा एकदा मोठा दिसेल, पुन्हा तुमचं माइंड डायव्हर्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे आजचा दिवस हा माझा आहे. आजच्या दिवसामध्ये मला ह्या गोष्टी वाचायच्या आहेत, ह्या चॅप्टरमधील मला हा मुद्दा वाचायचा आहे, या विषयातील मला याचे MCQ सोडवायचे आहेत, मला अजून मॅथ्सची ह्या विषयाची प्रॅक्टिस करायची आहे, मला करंट अफेअरची ही प्रॅक्टिस करायची आहे. भले तुम्ही स्मॉल टार्गेट बनवा प्रत्येक दिवशी, पण ते टार्गेट त्याच दिवशी पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न करा. फ्युचरचा विचार अजिबात करू नका, आजच्या दिवसाचाच विचार करायचा आहे. उद्यापासून समजा तुम्ही इम्प्लिमेंट करताय 31 ऑक्टोबर 2023ला, 30 ऑक्टोबर 2023ला मी हा व्हिडिओ बनवतोय. 31 ऑक्टोबर 2023ला मला काय फॉलो अभ्यास करायचं आहे, कोणतं टार्गेट मला फॉलो करायचं आहे, त्याचंच नियोजन तुम्ही बनवा आणि ते फॉलो करण्यासाठी सर्वांनी 100% प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. फ्युचरचा विचार सोडून द्या. आत्मविश्वास तुमचा वाढवण्यासाठी दररोज न चुकता तुम्ही झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकाचं MCQचं ॲनालिसिस करा. जो तुम्ही चॅप्टर ठरवलेला आहे तुमच्या नियोजनामध्ये आजच्या दिवसामध्ये, त्याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत त्या मुद्द्यावरती आधी तो मुद्दा तुम्ही समजून घ्या त्या चॅप्टरमधला. म्हणजे ह्यातून 2 पक्ष तुम्ही माराल. एक म्हणजे तुम्ही जो चॅप्टरचं नियोजन आज ठरवलेलं आहे, ज्या चॅप्टरमधला तुम्हाला जो मुद्दा वाचायचा आहे त्याच्यावरती आयोगाने जो प्रश्न विचारलाय तो सुद्धा तुम्ही करताय, प्लस तुम्ही आज ठरवलेल्या अभ्यासाच्या नियोजनामधला मुद्दा सुद्धा तुम्ही त्याच्यासोबतच करताय. म्हणजे दोन्ही सुद्धा तुमचं पॅरलली कॉम्बिनेशननं अभ्यास तुमचा पुढे जायला सुरुवात होईल. आणि सर्वात महत्त्वाचा जालीम उपाय म्हणजे काय असतो की गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस. म्हणजे जे विषय तुमचे अवघड वाटतायत ना, तर गणित आणि बुद्धिमत्ता बऱ्याच जणांना अवघड वाटत असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, जे सोडवून दिलेले असतील प्रश्न, बऱ्याच पुस्तकामध्ये प्रश्न सोडून दिले, सचिन ढवळेचं पुस्तक असेल, संदीप आरगडेचं पुस्तक असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही जे XYZ पुस्तक वापरत असाल गणित आणि बुद्धिमत्तेसाठी, सोडवून दिलेल्या प्रश्नांची सारखी प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होईल, आणि त्या प्रकारे दुसरा ज्यावेळी प्रश्न सोडवला ना त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला मोटिवेशनची जास्त गरज बसणार नाही. तुम्हाला वाटेल की गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा मी त्या टाईपचे प्रश्न सोडवू शकतो. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप व्हायला सुरुवात होईल. पण हे कधी करायचे आहे? त्याच दिवशी करायचे आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही काही ठराविक पेजेस ठरवून घ्या किंवा मुद्दे ठरवून घ्या. ठीक आहे. ते पेजेस किंवा मुद्दे त्या चॅप्टरमधले तुम्हाला कुठले वाचायचे आहेत, कुठल्या विषयातले कुठले मुद्दे तुम्हाला वाचायचे आहेत हे सेपरेट तुम्ही ठरवून घ्या. म्हणजे तेवढंच तिथं फोकस्ड तुम्हाला राहता येईल. ठीक आहे. आणि प्रत्येक चॅप्टरमधील महत्त्वाचे 20 मुद्दे जे असतील ह्याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. प्रत्येक चॅप्टर तुम्ही, आता समजा महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याच्यामध्ये टोटल एकूण 12 चॅप्टर आहेत. ओके, 12 ते 13 महत्त्वाचे चॅप्टर असतील. ठीक आहे, किंवा जास्त पण असतील. तर ह्याच्यातले काय करा, प्रत्येक चॅप्टरमधले महत्त्वाचे 20-20 मुद्दे की बाबा नाही मला वाटते की याच्यावरती प्रश्न येऊ शकेल, असे 20-20 मुद्दे त्याचे शॉर्ट नोट्स तुम्ही बनवा. आणि त्याच्यासाठी रेग्युलरली तुमच्या टाइम टेबलमध्ये एखाद्या उजळणीसाठी तुम्ही त्याच्यासाठी सेपरेट टाइम टेबल ठरवा की त्या चॅप्टरमधले असे 20 मुद्दे निवडा की ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, गॅरंटेड प्रश्न येऊ शकतात असं तुम्हाला आतून वाटलं पाहिजे. यासाठी तुम्ही झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार तुम्ही बनवून घेऊ शकता. मग असं तुम्ही टार्गेट ठेवू शकता की मला या प्रत्येक चॅप्टरमधले 20-20 मुद्दे मला जे आहे ते पहिल्यांदा शॉर्टमध्ये त्याच्या नोट्स बनवायचे आहेत, मला तेच रिपीटेडली वाचायचं आहे. असं तुम्ही करून बघा. एकदा तुम्ही करून बघितल्यानंतर तुमचा डेफिनेटली कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय लेवलला जाईल. फक्त प्रत्येक दिवशीचाच तुम्हाला विचार करायचा आहे. बाकीचा भविष्यामध्ये काय होईल काय नाही होणार याचा अजिबात विचार सोडून द्या. आणि
कमीत कमी 8 तास अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. मग या 8 तासामध्ये सगळं तुमचं नियोजन असलं पाहिजे. प्रत्येक विषयातला तुम्हाला कुठला चॅप्टर वाचायचा आहे, त्या चॅप्टरमधला कुठला मुद्दा तुम्हाला करायचा आहे, त्या मुद्द्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, गणित आणि बुद्धिमत्तेची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सोडवून जे दिले तेच वाचायचं आहे, ते सोडवायचं आहे. दुसरं तुम्हाला इथे काय डोकं लावायचं आहे, ऑलरेडी सगळं तुमच्याकडे सेट आहे. संदर्भ पुस्तक सगळी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक तुमच्याकडे असेल, गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक तुमच्याकडे आहे, सगळे संदर्भ पुस्तक तुमच्याकडे आहे. आता तुमचं काम काय आहे, फक्त 8 तास आजचं नियोजन दिवसाचं ठरवणं आणि वाचन पुढे जाणं. मग जे निगेटिव्ह थॉट्स वगैरे येतील ते परीक्षेनंतर, परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फक्त आजच्या दिवसाचा विचार करायचा. 100 दिवस आहेत ना, फक्त 100 दिवसाचा विचार करा. एक समजा 120 दिवस असतील, 150 किती दिवस असतील, आजच्या दिवसाचाच विचार करा, आजच्या दिवसाचंच नियोजन बनवा, आजच्या दिवसामध्येच MCQ सोडवायचे आहेत, आजच्या दिवसाच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे गणित आणि बुद्धिमत्तेची, आजच्या दिवसामध्येच तुम्हाला ह्या नोट्स बनवायच्या आहेत. ठीक आहे, दररोज तुम्हाला मी काय म्हटलं 20-20 मुद्दे तुम्हाला जे आहेत ते प्रत्येक चॅप्टरमध्ये असे लिहून काढा की त्याच्यावरती रिपीटेडली आयोग जे आहे ते प्रश्न विचारते. त्यासाठी MCQच्या अनालिसिसचा आधार करून घ्या. तुमचं कॉन्फिडन्स लेवल हाय लेवलला जाईल आणि तुमचं वर्ष हातातलं वाया जाणार नाही. यासाठी तुम्हाला बी प्रॅक्टिकल, रियालिटीमध्ये जगा. आजच्या दिवसाचाच विचार करा, पुढच्या दिवसाचा विचार करणं बंद. आजच्या दिवसामध्ये हे करायचं आहे, मला हे वाचायचं आहे, मला हेच करायचं आहे. आणि रात्री झोपताना उद्याच्या दिवसाचं नियोजन हे तुमचं रेडी असलं पाहिजे. उद्याच्या दिवसाचं नियोजन मला हे पूर्ण करायचं आहे आणि मगच झोपायचं. असं नाही की एकदम मोठं तुम्ही टार्गेट बनवा, एकदम मोठं संपवा, नाही. हळूहळू लहान लहान टार्गेट बनवा, ते पूर्ण करण्याचा त्या दिवशी प्रयत्न करा. MCQची प्रॅक्टिस करा, मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करा आणि मग गोष्टी हळूहळू जसं जसं पुढे ढकलतील तुमचा कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली वाढत जाईल आणि तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास येईल की नाही, मी हे करू शकतो, माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, मी ही कंबाईनची प्रिलियम जे आहे किंवा राज्यसेवेची प्रिलियम आहे ही 100% काढू शकतो. यासाठी तुम्हाला नियोजन असणं हे फार गरजेचं आहे. आणि नियोजन म्हणजे कुठलं, आजच्याच दिवसाचं नियोजन, नाही की 100 आणि 120 दिवसाचं नियोजन ठेवलंय पण ते फ्युचरमध्ये आहे. आज प्रेझेंटमध्ये काय करताय याला महत्त्व असतं. प्रेझेंटमध्ये जर तुम्ही जगला तर तुमचं फ्युचर चांगलं होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे मी डेली स्टडी टार्गेट का अपलोड करतोय की आजच्या दिवसाचं टार्गेट जर तुम्ही आज पूर्ण केलं तर तेवढा अभ्यासक्रम तुमचा होऊन जातो. लक्षात ठेवा, म्हणजे तेवढी एक स्टेप तुम्ही पुढे ढकलता, तुमच्या ध्येयापर्यंत पुढे पुढे जाता. म्हणून मी 90 दिवसाचं किंवा 120 दिवसांचं किंवा 150 दिवसाचं नियोजन अजिबात टाकत नाही. दररोज तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर्स करायचे आहेत, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे वाचायचे आहेत, इथून सुद्धा बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे असतो ते बनवत असतो. म्हणून तुम्हाला म्हणतो की ॲटलिस्ट त्याचा आधार घेऊन जर तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी नियोजन बनवलं तरी सुद्धा ही MPSCची लढाई जी आहे 2024ची ही तुम्हाला जिंकता येऊ शकेल. त्याच्यामुळे कोणीही आपले जे चॅनलचे सबस्क्रायबर असतील इथून पुढे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये शिवता कामा नयेत, अजिबात शिवता कामा नयेत. सर्वांनी तुमची पूर्वपरीक्षा निघण्यासाठी इथून पुढे 100% आत्मविश्वासपूर्वक तुम्ही तयारी करा. कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा. काहीही वेळ गेलेली नाही अजून. फक्त निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनाला शिवाय लागले, आपला व्हिडिओ तुम्ही ओपन करा आणि व्हिडिओ एकदा ऐका. नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा वाढून जाईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी ह्या व्हिडिओ सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याच्यामुळे कुणीही आजपासून निगेटिव्ह थॉट्स ठेवून आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्कीच बघू नका. पॉझिटिव्हनेस तुम्हालाच येणार आहे, पॉझिटिव्ह माइंडनंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि एक वर्ष महत्त्वाचं लक्षात ठेवा. 100 दिवससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. 100 गुणिले 24 तास आहेत तुमच्याकडं, 2400 तास असतील. किती आहे, ठीक आहे, म्हणजे कितीही अजून वेळ गेली नाही. आता टाइम टेबल आयोगाचं पुढच्या महिन्यामध्ये डिक्लेअर होऊ शकेल, नोव्हेंबरमध्ये डिक्लेअर होईल. त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली समजेल की कधी परीक्षा आहे, काय होणार आहे, काय नाही होणार आहे. पण तुमच्याकडे अजून 90 ते 120 दिवसांचा पिरियड तुमच्याकडे आहे असं मला वाटतं. आणि जर टाइम टेबलनुसार जर पुढे गेली तर चांगलंच आहे आपल्यासाठी, अजून सुद्धा तुम्हाला वेळ मिळू शकतो. पण प्रत्येक दिवशी त्या दिवसाचं नियोजन, भले एक्झाम किती लांब गेली किंवा जवळ आली, आपल्याला आज प्रेझेंटमध्ये जगणं गरजेचं आहे. आज 8 तास अभ्यास केला तर उद्या तुमचा फ्युचर तुमचं चांगलं होणार आहे, असा एकच विचार करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि परीक्षा किती दिवसावर राहिली, काय राहिली याचा विचार करणं सोडून द्या. याचा आपल्याला फ्युचरच्या घटनेशी इथून पुढं तुमचं काही देणं घेणं नसलं पाहिजे. आज प्रेझेंटमध्ये तुम्ही काय करताय यावरती तुमचं फ्युचर चांगलं होणार आहे. जर आज प्रेझेंटमध्ये जर तुम्ही दिवस वाया घालवला तर उद्या तुमचं फ्युचरचा दिवस तुमचा बर्बाद होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आजच्याच दिवसाचा विचार करायचा आहे. आजच तुम्हाला जे काय आहे ते आज आहे. 8 तास तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. पॉईंट्स ठरवून घ्या कुठले वाचायचे आहेत. MCQs बघा, त्या चॅप्टरवरचे चॅप्टर्स ठरवून घ्या. गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा. प्रत्येक दिवशी काय वाचायचं हे ठरवून घ्या. प्रत्येक चॅप्टरमधले 20-20 मुद्दे महत्त्वाचे असे लिहून काढा की त्याच्यावरती आयोग सारखं डेफिनेटली प्रश्न विचारतं. त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. हे लॉजिक तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा आधार घेतल्यानंतर जे आहे ते समजून जाईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला की आजच्या दिवसाचा विचार करा. निगेटिव्ह थॉट्स सोडून जावा, काही सुद्धा फरक पडत नाही.
ठीक आहे. असं तसं पण तुम्ही क्विट करणार होता, पण क्विट करण्याच्या आधी हे मी सांगितले हे एकदा व्यवस्थित ऐका. आय होप सर्वांना पटलेलं असेल. नक्कीच तुम्ही हे फॉलो करायला सुरुवात करा. निश्चितच सर्वांची तुमची कंबाईनची पूर्व असेल किंवा राज्यसेवेची पूर्व असेल हे निश्चितच तुमचे निघून जाईल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.